नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 12 एप्रिल 2025। तुम्हाला मी 10-12 दिवसापूर्वी अंदाज दिलेला होता की 12 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल आणि 12 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे। तुम्हाला 10-12 दिवसापूर्वी अंदाज दिलेला होता। अगदी त्याच प्रकारे आज पावसाचे वातावरण वाढणार आहे। तर आजपासून ते 18 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि ह्या पावसापासून आपल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं पिकांचं पण मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर तुम्ही वेळीच सावध व्हा की जेणेकरून तुमचं पीक जर काढणीला आले असेल तर ते तुम्ही वेळीतच काढू शकता। आणि तुम्हाला मी ह्या अंदाजामध्ये आजचा लाईव्ह अंदाज आणि पुढील 3 दिवसाचा इमेजमध्ये अंदाज दिलेला आहे। आणि 18 तारखेपर्यंत पाऊस तर आपल्या राज्यामध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पडणारच आहे, पण मुख्यत्वे पुढील 3 दिवसाचा इमेजद्वारे अंदाज दिलेला आहे। त्यामध्ये आजची एक इमेज स्पेशल बनवलेली आहे आणि पुढील 3 दिवसाची एक इमेज स्पेशल बनवलेली आहे मी। तर तुम्ही त्या इमेजबद्दल कमेंट करा की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना इमेजमुळे काय कळेल की ह्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे। त्या भागामध्ये मी तालुकेसुद्धा काही भागामध्ये दाखवलेले आहेत, पण इमेजमध्ये पूर्णतः तालुके दाखवता येत नाहीत, कारण इमेजमध्ये तालुके बसत नाहीत, कारण त्याला मोठी स्क्रीन असावं लागते। तसं नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे थोडीफार मला सुद्धा अडचण येते। पण एकंदर तुम्ही जर त्या प्रत्यक्ष मी जे दाखवलेली आहे इमेज, त्या भागामध्ये तुमचा भाग कोणत्या भागामध्ये येतो हे तुम्हाला समजू शकेल इमेजमुळे। तर तुम्ही प्रत्यक्ष इमेजचा अंदाजसुद्धा तुम्ही संपूर्ण पहा आणि आपल्या पिकाचं तुम्ही संरक्षण करा। आता सध्या जर आपल्या शेतकऱ्यांची उर्वरित जे शेतकरी आहेत त्यांची सुद्धा ज्वारी म्हणजे उशिरा पेर केलेली ज्वारी आहे, त्यामध्ये कापासीमध्ये पेर करणारे शेतकरी आहेत त्यांची सुद्धा ज्वारी, कांदा, हळद अशा इत्यादी बरेच पिकं अजून आहेत की ते काढणीला आलेले आहेत आणि पिकाची सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे। पण 18 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। तुम्ही पुढीलची इमेज पाहू शकता। ही आहे आजची इमेज, म्हणजे आज 12 एप्रिल 2025 आणि मुख्य जास्तीत जास्त पावसाची शक्यता असणारा कालावधी हा तुम्हाला दिलेला आहे। या इमेजमध्ये तुम्ही प्रत्यक्ष अगोदर पहा। यामध्ये सायंकाळ 5 वाजल्यापासून पुढे तर रात्री 11 वाजेपर्यंत जास्तीत जास्त पावसाची शक्यता आहे। म्हणजेच ह्याच्यानंतर पण हा इमेज एक तर 24 तासापर्यंतची इमेज आहे ही शेतकरी मित्रांनो, म्हणजे उद्या सकाळपर्यंतची इमेज आहे। आणि पण मुख्यत्वे जास्त पावसाची शक्यता आहे ह्या कालावधीमध्ये आहे। आणि तुम्ही पाहू शकता 0 ते 3 10 ते 20 मिलीमीटर, 20 ते 40, 40 ते 80 आणि 80 ते 120 आणि 120 ते 200 मिलीमीटर असे तुम्ही तक्त्यामध्ये पाहू शकता कुठपर्यंत तुमच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हे दिलेलं आहे। तर हा 24 तासापर्यंत पण मुख्य पावसाची वेळ दिलेली आहे ह्याच्यामध्ये, आणि त्यानंतर सुद्धा पाऊस पडू शकतो। पण तो पावसाचा जो कालावधी म्हणजे तो पाऊस पडणार आहे, पण तो तुरळक म्हणजे पावसाची टक्केवारी जर पाहिजे क्षेत्रामध्ये तर कमी असते, त्यामुळे आपण मुख्य कालावधी दिलेला आहे। ढगाळ वातावरण नागपूर, चंद्रपूर इथे आणि बुलढाणा इथे पण, धाराशिव इथे 10 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता, परभणी यामध्ये सोनपेठ या भागामध्ये सुद्धा आज देखील पावसाची शक्यता आहे। तुम्ही लक्षात घ्या तालुक्याचे नावं, ज्या तालुक्याचे नावं सांगितलेले आहे ते लक्षात ठेवा तुम्ही भागामध्ये। जालना आणि बुलढाणा येथे सुद्धा पावसाची शक्यता आहे या भागामध्ये। यवतमाळ ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। यवतमाळ आणि तुमचा भाग तुम्ही पाहू शकता, तुम्ही प्रत्यक्ष नजरेनं तुमच्या कोणत्या भागामध्ये तुमचा तालुका येत असतो, भाग येतो तो। नांदेड यवतमाळ यामध्ये हिमायतनगर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। अमरावती, सोलापूर, पंढरपूर, सोलापूर या तालुक्यामध्ये सुद्धा या भागामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता आज। आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे रात्री। जालना, संभाजीनगर या भागामध्ये। आणि जास्त पावसाची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, वाशिम, अमरावती, यवतमाळ या तिन्हीचा आणि बुलढाणा या जिल्ह्यातील 3-4 जिल्ह्याचा जो बॉर्डर लाईन भाग आहे त्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे, म्हणजे तिथे 10 ते 20 मिलीमीटरपर्यंत। आणि इकडे भंडारामध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता आहे। आणि नागपूर, भंडारा इथे ह्या भागामध्ये जास्त मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे जास्त। नांदेड इथे सुद्धा देखील, नांदेड तेलंगणा
या भागामध्ये देखील जास्त पावसाची शक्यता आहे. धाराशिव पूर्व त्यामध्ये तिथे सुद्धा जास्त पावसाची शक्यता आहे. धाराशिव पूर्व तिथे बिदर इथे पण पावसाची शक्यता आहे. बिदर हे तेलंगणामध्ये. आणि नंतर पुन्हा जास्त पाऊस वाढू शकतो त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये. नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये सुद्धा देखील मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि बीड या भागामध्ये म्हणजे पैठण इथे पण देखील पावसाची शक्यता आज दिसून येत आहे. आणि कोल्हापूर कर्नाटक या साईडला सुद्धा पावसाची शक्यता आहे. बेळगाव म्हणजे तो भाग बेळगावचा, इथे पण पावसाची शक्यता आहे. जळगाव इथे पण पावसाची शक्यता आहे. जळगाव मध्य प्रदेश लगत आणि या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. अशा प्रकारे आज पावसाची शक्यता आहे. तुम्हाला हीच पण इमेज कशी वाटली आहे आणि अंदाज कसे वाटले तुम्ही हे सुद्धा मला कळू शकता. माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चिकणे पॅटर्न कसा वाटतो तुम्हाला हे सुद्धा कमेंटमध्ये कमेंट करण्यास विसरू नका. पुढील 3 दिवसामधला हा अंदाज आहे. यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये या जिल्ह्याच्या या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता मुख्यतः तुम्ही पाहू शकता. भाग हा विदर्भ, नागपूर विभाग, अमरावती विभाग आणि मराठवाडाच्या काही जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे ही. आणि गोंदियामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. भंडारा, वाशिम, अमरावती, अकोला, यवतमाळ, नांदेड इथे सुद्धा तालुक्या भागामध्ये सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली, जालना, बुलढाणा, परभणी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर बॉर्डर लाईन ते कर्नाटकच्या साईडला, अहिल्यानगर, जामखेड या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, जामखेड त्यामध्ये आष्टी, बीड आणि संभाजीनगरचा जो पूर्वेचा व दक्षिणेकडचा भाग आहे. संभाजीनगरचा पूर्वेचा आणि उत्तरेकडचा दक्षिणेकडच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता. जळगाव पूर्व, अमरावती मध्य आणि नांदेड, लातूर म्हणजे औसा आणि रंगा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. पुढे ती यवतमाळ अजून वरी सर्कल आहे. यवतमाळ, बीडच्या जिल्ह्यामध्ये परळी, गंगाखेड आणि बीड, परभणी परळी, गंगाखेड इथे पण पावसाची शक्यता आहे. आणि सेलू तालुक्यामध्ये सुद्धा, सेलू भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर इथे पण देखील पावसाची शक्यता आहे. आणि असेच एक कर्नाटक या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, देऊळगाव, राजा या काही भागामध्ये काही तुम्ही लक्षपूर्वक तुम्ही काय करा, इमेजला लक्षपूर्वक पहा. तुमचा भाग कोणत्या तुमचा जिल्ह्यातून कोणत्या भागामध्ये तुमचा भाग जिल्ह्यातून कोणत्या भागामध्ये येतो हे तुम्ही लक्षपूर्वक पहा, की जेणेकरून ह्यामध्ये तालुके दाखवता येत नाहीत. शेतकरी मित्रांनो, तालुका दाखवता कशामुळे येत नाहीत की इमेज खूप मोठी असते. इमेजवरून तालुके बसत नाहीत म्हणून एक तालुका वाईज अंदाज देता येत नाही आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे ढगाळ वातावरण, हे पूर्णतः ढगाळ वातावरण, जास्त स्वरूपामध्ये अशा प्रकारे ढगाळ वातावरण पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे पावसाचं वातावरण राहणार आहे. आणि खालचं जर तक्त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तो हा तक्ता तुम्ही पाहू शकता. आणि तक्त्यावरून तुम्ही तुमच्या भागामध्ये कितपत पाऊस पडण्याची शक्यता आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा 10 ते 20 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे. पण कदाचित काही ठिकाणी 30 मिलीमीटरपर्यंत सुद्धा एखाद 2 ठिकाणी पाऊस जाऊ शकतो त्यामध्ये. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा कमी, पण मॅक्सिमम आणि मिनिमम या दोन्हीचा मधला फरक दाखवलेला अंतर मी याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त मधला जर पाहितला आपण तर 10 ते 20 मिलीमीटरपर्यंत हे पावसाची शक्यता आहे. ह्या भागामध्ये पाऊस हा सर्वत्र नसेल, सर्वत्र जर असेल तर तो पूर्ण कलर दाखवला जातो. हा माझा मॅप आहे चिकणे पॅटर्नद्वारा. आणि तुम्हाला इमेज कशी